तुम्ही चित्रपट सुरू होताना जे सेन्सॉर सर्टिफिकेट बघता ते एका मराठी माणसामुळे वार्ता सुरू झालंय. तर 1920 साली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यामध्ये एक सीन असा होता की ज्यात महाभारतातील भीम कीचक या पात्राचे मुंडकं धडा वेगळं करतो. हा सीन बाबूरावांनी एवढा जबरदस्त शूट केला की लोकांना वाटलं की यांनी जिवंत माणसाचेच मुंडके बाजूला केले. काही लोक तर हा सीन बघून थिएटरमध्येच बेशुद्ध होऊन पडली. त्या काळी काही आजच्या सारखे स्पेशल इफेक्ट नव्हते, त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांना देखील वाटले की सिनेमासाठी यांनी एक अख्खा माणूस मारला की काय. तर बाबूराव पेंटर यांनी किचकाचे मुंडके लाकडापासून बनवले होते. तसेच सीन रिअल दिसण्यासाठी बकऱ्याची आतडी आणि पाईप मधून रक्त भरून ते सायकलच्या पंपाने उडवले होते. हा सीन त्या काळात बघितला गेला तर खूपच भयानक आणि थरकाप उडविणारा होता. तशी इंग्रजांनी त्यांना तुम्ही सीन साठी माणूस मारला, तुम्हाला अटक का होऊ नये अशी कारणे बजावून नोटीस देखील इश्यू केली होती. तेव्हा बाबूरावांना किचक कॅरेक्टरची ऍक्टिंग करणाऱ्या ऍक्टरला इंग्रज अधिकाऱ्यांसमोर नेऊन उभा करावा लागला की बघा हा माणूस जिवंत आहे. एवढ्यावरही समाधान होईना म्हटल्यावर तो सीन कसा बनवला त्याचं प्रॅक्टिकल देखील बाबूरावांना करून दाखवावं लागलं. आणि तेव्हापासूनच इंग्रजांनी भारतात सेन्सॉर बोर्ड सुरू केलं. तर कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्याविषयी पुढच्या रील मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी एक लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.